SCRचा एक्सपेरिमेंट नंबर 1 आपल्याला करायचा. तर सगळ्यात पहिले कनेक्शन कसे करायचे, ठीक आहे. तर आपल्याला स्टेप वाईज जायचं आहे. सगळ्यात पहिले आपण IGT फाईंड करणार, मग IL म्हणजे लॅचिंग करंट, मग होल्डिंग करंट आणि मग VA कॅरेक्टरिस्टिक्स. VA कॅरेक्टरिस्टिक्स याच्या खूप सोपे आहे, हे सगळ्यांना जमणार. मेन प्रॉब्लेम होता एक्सपेरिमेंट, हा सगळ्यात हार्ड एक्सपेरिमेंट होता IL आणि IH फाईंड करायचा. तर ते मी सांगेन, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, लोड आपल्याला एक छोटा 15 वोल्टचा बल्ब लागणार आहे, ठीक आहे. हा याचा मला पॉझिटिव्ह आणि याचा इथं निगेटिव्ह असं करायचा, ठीक आहे. सर्किट डायग्रामच्या हिशोबाने, सर्किट डायग्राममध्ये पण कनेक्शन आहे, ठीक आहे. याच्यानंतर VA आहे. तर हा व्होल्टमीटर घेतला आहे मी. व्होल्टमीटर इथं V वरती ठेवला. याला कसं करायचं, याचा जो ग्राउंड आहे हा याच्या ग्राउंडला याच्या, आणि हा प्लस पॉझिटिव्ह आपल्याला इथे पाहिजे, म्हणजे ॲनोड आणि कॅथोड आपण VA बघतो, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे, हा पण माझा एक मल्टीमीटर, हा पण माझा एक ॲमीटर असणार आहे, जो की मी इथे IG ला लावणार आहे. IG म्हणजे गेट करंटला लावणार आहे. पण पहिले मला VGS म्हणजे गेट सोर्स व्होल्टेज आणि Vin मला सेट करायचं. तर पहिले मी हे दोघं सेट करणार आणि मग मी इथं IG ला लावणार, ठीक आहे. आणि पहिले व्होल्टमीटरवर घेतो. सगळ्यात पहिलं काय करायचं, आपलं IGT फाईंड करायचं. तर IGT फाईंड करायसाठी आपल्या स्टेपमध्ये लिहिलेलं आहे इथं, की आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले Vin 30 वोल्ट पाहिजे. ठीक आहे, मी 30 वोल्ट सेट करतो. अप्रॉक्सिमेटली 30 वोल्ट सेट झाला. हा माझा Vin. तर मी काय करू, तुला इथे द्यायचं, मी तुला इथं द्यायचं. हा झाला माझा Vin. ओके. त्यानंतर सॉरी, कनेक्शन चुकलं थोडंसं. हा लोड इथं लावायचा आहे, लोडचा ग्राउंड. ओके, लोडचा ग्राउंड इथं लावायचा आणि ॲनोड मल्टीमीटरचं व्होल्टमीटरचं ॲनोड इथे लावायचं, ठीक. त्यानंतर आपल्याला आता VGS चेक करायचं. तर VGS माझा 8 वोल्ट पाहिजे. तर 8 वोल्ट मध्ये चेक कराल सगळ्यात पहिले. हा माझा ऑलरेडी 8 वोल्टवर सेट आहे, तर याला मी असंच ठेवतो, ठीक आहे. तर आपला VGS द्यायचा. तर VGS कुठे देणार मी, इथं, ओके. आता IG म्हणजे आपल्याला गेट करंट बघायचं, तर याला ॲमीटर वरती करायचं. ॲमीटरचा पॉझिटिव्ह इथं आणि याचा निगेटिव्ह इथं. तर इथं कसा, हा माझा V आहे, ह्या IA चा ॲमीटर आहे. तर IA चा ॲमीटर मी याचा इथं निगेटिव्ह आणि हा इथं पॉझिटिव्ह, ठीक आहे. चेक करण्यासाठी सगळ्यात पहिले काय पाहिजे, की जो आपला इथं 30 वोल्ट दिला आहे, हा 30 वोल्ट इथं VA केला आला पाहिजे, जो की सध्या नाही येत आहे. वॉच कर बरं. परत काहीतरी, तर तिथे 30 नव्हतं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, हा जो नॉब आहे, हा नॉब मी आधी एक्सपेरिमेंट केला, हा सगळ्यात जास्त मॅक्सिमम पोझिशन होतं. त्याला मला मिनिमम करायचं. मिनिमम करायसाठी कसं, त्याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. तर हा मी मिनिमम पोझिशन आणला. तर माझा जो इनपुट आपण त्या 30 वोल्ट दिला, तो आपल्याला VA वरती 30 वोल्ट दिसतो. आता याच्यानंतर IGT म्हणजे जो थ्रेशोल्ड करंट आहे, तो कसा फाईंड करायचा. तर आपल्याला राईटअपमध्ये कुठेच आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये IGT वगैरे लिहायचं, म्हणजे त्याची व्हॅल्यूज असं काढायची म्हणून नाही द्यायची, आपल्याला फक्त त्याची फायनल व्हॅल्यू द्यायची. तर आपण काय करू शकतो, डायरेक्टली IGT कसं फाईंड करायचं, की हा जो गेट करंट हा माझ्या इथं हातात आहे, ठीक आहे, जवळ घेतो. हा माझा गेट करंट आहे, ठीक आहे. याला मी वाढवणार. ज्या पॉईंटवरती VA 0.7 वोल्टवर जाणार, किंवा ज्या पॉईंटवरती VA 0.7 वोल्टवर जाणार किंवा बल्ब थोडासा ग्लो होईल, त्या पॉईंटला आपला तो IGT घेणार. तर मी याला थोडंसं वाढवतो. तर मला माहिती आहे अप्रॉक्सिमेटली माझा IGT या किटमध्ये 3 पॉईंट समथिंगच्या जवळपास होतं. तर मी पहिले 3 मिली अँपिअर घेतो, ठीक आहे. मी खूप जे सध्या माझा करंट इथं 2.7 आहे, त्याला मी हळूहळू वाढवणार, ठीक आहे. दोन्ही गोष्टी दाखवा असेल जवळ, कारण मी हळूहळू वाढवतो. तर जेव्हा मी 3 पॉईंट समथिंग घेईल, तेव्हा तो माझा VA ड्रॉप होणार, ओके. ड्रॉप झाला. तर मी जर नोट केली, तर माझा 3.16 वरती, म्हणजे जेव्हा माझा गेट करंट 3.16 आहे,
तेव्हा माझा VA केस 0.7च्या जवळपास आहे. म्हणजे हा जो आहे 3.16 हा माझा IGT म्हणजे गेट थ्रेशोल्ड व्होल्टेज, गेट थ्रेशोल्ड करंट आहे. ठीक आहे, तर हा मी नोट करणार. तर IGT इज इक्वल टू 3.16 मिलियन. ठीक आहे, आता आपल्याला IL काढायचा आणि त्याच्यानंतर IH काढायचा. ठीक आहे, तर IL साठी सगळ्यात पहिले काय करायचं, Vin जो आहे तो आपल्याला 0 करायचा. ओके, आणि सध्या आपण जो IGT आला याच्यामध्ये +0.1 करायचं म्हणजे 3.26. तर IG ठेवायचा 3.26 आणि Vin ठेवायचा 0. ठीक आहे, त्याच्यानंतरची प्रोसेस मी सांगतो. तर मी काय करणार, हा 3.16 आहे सध्या, याला मी 3.26 करायचं. ठीक आहे, हा माझा आता 3.26 झाला म्हणजे सध्या माझा SCR ऑन आहे. ठीक आहे, आता मी काय करणार, हा जो V आहे हा सध्या 30 वोल्ट आहे, याला मी 0 वोल्ट करेन. ठीक, याला मी 0 वोल्ट केला. आता एक्झॅक्ट कम्प्लिटली याला 0 वोल्ट केल्यानंतर काय होतं की जो माझा इथं VA हा ठीक आहे आला, तर याला मी थोडंसं अजून थोडंसं वाढवलं की हा माझा 0.7 वर देणार. तर या पॉईंटवरती आपल्याला हा 0.7 पाहिजे. ठीक आहे, तर हे 0 वोल्टचं थोडंसं निगेटिव्ह होत चाललं, तर आता 0 वोल्टवरती आला इथं. इथं माझा VA 0.7 आहे. ठीक आहे, आता मी काय करणार, हा जो माझा कोर्स नॉब आहे आणि फाईन नॉब आहे याला मला इन्क्रीज करायचा आहे. ठीक आहे, आणि 0.5च्या स्टेपने इन्क्रीज करायचं. जर समजा मी आता हा 0.5 वाढवलो. ठीक आहे, 0.5 म्हणजे जो आपला करंट आहे इथला, हा जो करंट आहे माझा, हा 0.5च्या स्टेपने आपल्याला वाढवायचा आहे, याला व्हॅरी करून. ठीक आहे, आणि समजा मी गेट ड्राईव्ह काढला, हा माझा गेट ड्राईव्ह आहे म्हणजे गेटचं कनेक्शन आहे, गेटचा ॲमीटरचं कनेक्शन आहे, हा काढला आणि माझा इथं व्होल्ट मीटर 0.7 वरती आहे का, नाही आहे, म्हणजे हा माझा IL नाही आहे. ठीक आहे, तर प्रोसेसमध्ये कळेल. हा मी गेट लावला इथं, हा माझा 0.7 आला, गेट काढला 0.7 वरती नाही राहिला, तर हा माझा IL नाही आहे. ठीक, तर याला मी थोडंसं इन्क्रीज करणार. आता मी काय करतोय, हा माझा करंट किती सध्या 1.60 आहे. ठीक आहे, याला मी थोडंसं वाढवतो, याला मी 1.60 साठी 2 पॉईंट घेतो. ठीक आहे, 2.0 मिली अँपिअर. ठीक आहे, कोर्स स्टॉपनं खूप जास्त चेंज झाला. ठीक आहे, आता मला समजा 2.5 घेतलं. ठीक आहे, 2.5 माझा आता सध्या गेट ॲनोड करंट आहे. ठीक आहे, ॲनोड करंट 2.5 वरती समजा मी गेट टर्मिनल काढलं, माझा VA 0.7 वरती नाही राहिला, तर म्हणजे माझा हा IL नाही आहे. ठीक आहे, परत लावायचा. आता मी 2.48 घेतलं होतं, आता मी 3 घेतो. ठीक आहे, फाईन नॉबनं थोडंसं मला चेंज करणार. ठीक आहे, आता मी इथं 3 मिली एम्प्स आणलं. ओके, आता समजा मी गेट ड्राईव्ह काढला. ओके, तर माझा अजून पण VA 0.7 वरती नाही राहिला, तर म्हणजे हा पण माझा IL नाही आहे. ठीक आहे, तर यांना थोडंसं अजून वाढवणार. आता मी 3.25 घेतो सर, माझा कोर्स नॉब. आता हा माझा 3.25 झाला, गेट मी काढला, तर अजून पण माझा 0.7 नाही आला. ठीक आहे, चालू काय, चालू सांग. आता मी काय करणार, याला 5 घेईल, समजा 4.5 घेतला, 4.5 वरती काढला, अजून पण माझा 0.7 नाही आला. ठीक आहे, आता मी याला 6 घेतो. ठीक आहे, 6 पॉईंट गेट काढला, अजून पण नाही आला, तर मी आता काय करणार, याला 6.5 घेतो. ठीक, 6.6 काढला, अजून पण 0.7 नाही आला, याला 6 पॉईंट 7 मिली अँपिअर आणला, अजून पण नाही आला. 7.3 मिली अँपिअर आणला, गेट काढला. हे बघा, आता या पॉईंटवरती काय झालं, मी 7.2 मिली अँपिअरच्या जवळपास आणला आणि मी गेट जेव्हा काढला, ठीक आहे, गेटचं कनेक्शन जेव्हा काढलं, तेव्हा माझा VA अजून पण 0.7 वरती, म्हणजे माझा जो ॲनोड करंट, माझा जो लॅचिंग करंट आहे तो 0.7च्या जवळपास आहे. तर मी याला काय करणार, व्हॅरी करतो, परत गेट लावणार आणि याला मी 6.98च्या जवळपास आणतो. ठीक आहे,
आपल्याला कळेल की आपल्याला फाईंड करायला लागेल की कोणत्या एक्झॅक्ट पॉईंटवरती गेट काढला की माझा 0.7 वरती रिमेंट राहतो. ठीक आहे, तर मी काय करतो त्याला आता 6.95 वरती आणतो. ठीक आहे, ठीक आहे, 6.95 वरती आणलं, काढला, तर माझा 0.7 वरती आहे. नाही 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 आहे, सॉरी, 6.86 म्हणजे 0.7 वरती नाही आहे. ठीक आहे, परत मी गेट लावला, याला थोडंसं स्टेबल होऊ द्या लागतं, स्टेबल व्हायला फार वेळ लागतो. ठीक आहे, आता 6.96 झाला, आता 6.98 करू समजा. ओके, 6.98 वरती मी आणलं, गेट काढला. ठीक आहे, माझा VAK अजून पण नाही आला. ठीक आहे, स्टेबल होऊ द्यायला लागेल. 6.99 लागेल, 6.99 गेट काढला. आता सध्या माझा VAK अजून पण 0.7 वरती, म्हणजे 6.99 हा माझा लॅचिंग करंट, 99 मिलियन हा माझा लॅचिंग करंट आहे. आता होल्डिंग करंट इझी आहे. होल्डिंग करंट करण्यासाठी काय करणार आहे, हा जो माझा VAK आहे, सध्या मी इथून गेट काढून टाकणार. गेटची मला इथे गरज नाही. गेट काढून टाकल्यानंतर आता हा जो आहे हा मला बघायचा. ठीक आहे, हा आहे मी हळूहळू कमी करणार. ज्या पॉईंटवरती आहे जो मला लास्ट व्हॅल्यू दिसेल, ज्याच्यानंतर तो आहे डायरेक्टली 0 होऊन जाईल, तो माझा होल्डिंग करायचा असतो. होल्डिंग करणं म्हणजे आयच असतो. ठीक आहे, मी काय करणार, ॲरोन करणं हळूहळू कमी करायचं. तर आपल्याला इथे काय करायचं, फोर्स नॉब यूज नाही करायचं, आपण फक्त फाईन नॉब यूज करायचं. फाईन नॉब मी हळूहळू कमी करणार. ज्या पॉईंटवरती माझा ॲनोड करंट ऑटोमॅटिक डायरेक्टली 0 वरती ड्रॉप होईल, जो शेवटचा करंट मला दिसणार, तो माझा होल्डिंग करंट असेल. ठीक आहे, तर याला मी हळूहळू कमी करतो. 6.9, 6.8 गेला. ठीक आहे, 6.7 गेला, 6.6 गेला, 6.5 गेला, 6.42. आता मी एकदम हळूहळू करतो, म्हणजे मला एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटणार. 6.26. आता माझा फाईन नॉब संपला, तर मी काय करेल, थोडासा कोर्स नॉब आहे थोडासा अजून इन्क्रीज करणार. ठीक आहे, आणि परत फाईन नॉबला मॅक्सिमम करून, ओके, परत मग थोडंसं त्याला 6.5च्या जवळपास राहणार, आणि मग फाईन नॉब पर्यंत यूज करणार. म्हणजे फाईन नॉबची आपल्याला थोडीशी लिमिटेशन असते ना. 6.6, 6.4. ओके, आता मी फाईन नॉब यूज करेल. 6.46, 6.3, 3.4, 3.3, 3.2, 3.1, 6.25, 6.22, 6.16, 6.15, 6.10, 6.08, 6.07, 6.06. हे बघा, 6.06 नंतर ॲनोड करंट आहे तो डायरेक्टली 0 वरती ड्रॉप झाला, म्हणजे 6 पॉईंट किती होतं, 06. म्हणजे 6.06 हा माझा होल्डिंग करंट. ठीक आहे, तर लॅचिंग करंट, होल्डिंग करंट नेहमी लॅचिंग करंट होल्डिंग करंटपेक्षा जास्तच असते. ठीक आहे, ठीक आहे, तर आपण आता IL काढला, IH काढला, याच्यानंतर शेवटी VI कॅरेक्टरिस्टिक्स. तर VI कॅरेक्टरिस्टिक्ससाठी काय करायचं, सगळ्यात पहिले आपला टेबल घ्यायचा. ठीक आहे, हा टेबल असणार, याच्यामध्ये काय करायचं, VIN आपल्याला 0 पासून 30 पर्यंत किंवा 0 पासून 25 पर्यंत गेलं तरी चालेल, अशा व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला IA आणि VAK नोट करायचं. ठीक आहे, तर काय करायचं, सगळ्यात पहिले IG1, IG2, IG3 आपल्याला पाहिजे. तर हे काय येणार, इथे लिहिलेलं आहे IG1, IG2, IG3 ची व्हॅल्यू काय काय, तर IGT प्लस 0.02 म्हणजे हा माझा IG1 झाला, IG2 झाला, IG3 झाला. सगळ्यांसाठी सेम रिडिंग घ्यायची आहे. VA कॅरेक्टरिस्टिक्स फार सोपे आहे, तर मी क्विक पटकन सांगणार आहे. एक रिडिंग घेऊन दाखवतो, बाकीच्या तुम्ही सगळं करणार. ठीक आहे, तर VIN मी काय करणार, सगळ्यात पहिले 0 करणार, मग 2, मग 4 वगैरे, आणि I आणि VAK जे पण माझे घेणार ते नोट करायचे. ठीक आहे, आता माझा किती इथं 5 पॉईंट समथिंग आहे. ठीक आहे, तर मी सगळ्यात पहिले जो गेट मी काढला होता तो गेट मी वापस लावतो. ओके, हा गेट वापस लावायचा. ठीक आहे, हा माझा 0 करायचा. ठीक आहे, हा मी 0 केला. ॲमीटर माझे मी चालू करणार. ठीक आहे, आता हा मी VAK 0 ठेवला. ठीक आहे, 0 वरती माझा करंट जे पण असणार तो इथं नोट करायचा. ठीक आहे, आता मी याला 2 व्होल्ट केला समजा, हा माझा 2 व्होल्ट झाला. ओके,
2 वोल्टवरती इथं किती आला 2 वोल्ट. ओके, त्याच्यानंतर इथं करंट किती आलाय 7 पॉईंट सॉरी इथं 2 वोल्टवरती हा माझा व्होल्टमीटर तर 0.7 आला आणि इथं करंट 1.94 आला. ठीक आहे, आता हे 2 वोल्ट घेतला याला 4 वोल्ट करणार. ठीक आहे, 4 वोल्टवरती परत माझं इथं व्होल्टेज हा माझा ॲमीटर जे पण असणार. तर जसं असं करून करून आपलं समजा 10 वोल्टवरती 10 वोल्टवरती हे आणि हे. तर मला काय करायचं असं प्रत्येक म्हणजे 0 पासून 25 किंवा 30 पर्यंत असे व्हॅल्यूज नोट करायच्या. आय जे पण येणार आणि VAK जे पण येणार हे आपण नोट करून गेलं. हे माझ्या IG1 साठी झालं. आता मग काय करायचं परत हा Vin परत 0 करायचा. IG जो आहे तो परत माझा IG जो म्हणजे हा वाला ॲमीटर आहे जो मी इथे लावला IG वाला. ठीक आहे, हा परत मी 2.94 वर सेट करणार म्हणजे माझा जो पण IG2 कॅल्क्युलेट केल्यानंतर येईल परत 0 पासून 30 पर्यंत परत या व्हॅल्यूज येईल. तर ऑब्झर्वेशन मध्ये काय येतं की जसं जसं आपण IG1 वाढवणार हां किंवा सॉरी IG म्हणजे गेट करंट वाढवणार तसं जसं माझं SCR लवकर ऑन होईल. तर जेव्हा मी IG1 रिडिंग घेतला म्हणजे 2.92 साठी घेतला तर माझा SCR बघू शकतो आपण. हे बघा VAK बघायचं. VAK माझा 13 होता, 15 होता, त्याच्यानंतर 17 होता आणि जसं माझा व्होल्टेज 20च्या वरती गेला तो डायरेक्टली 0.7च्या जवळपास ड्रॉप झाला. ठीक आहे, तर माझा SCR IG1 असताना Vin जेव्हा मी 20 दिलं तेव्हा तो ऑन झाला. ठीक आहे, सेकंड टाइम जेव्हा मी IG2 घेतला IG2 म्हणजे 2.94 घेतलं तेव्हा जेव्हा मी SCR बघितला 11.96 त्याच्यानंतर डायरेक्टली 0.7 ड्रॉप झाला 14 वोल्टवरती. थर्ड टाइम जेव्हा मी IG3 2.96 घेतला तेव्हा माझा SCR 0.7 वर ड्रॉप झाला 6 वोल्टवरती. ठीक आहे, तर हे ऑब्झर्वेशन आपल्याला निघते. जसं आपण IG वाढवतो तसं तसं Vin जो माझा ई नाही SCR ऑन करायसाठी तो कमी होतो. तर हे VAK ॲक्च्युअली दिसतं. सेम टू सेम याच्या ग्राफमध्ये पण आपण प्लॉट केलं तर आपल्याला असं दिसतं की Vin जो माझा आहे जो आपल्याला गेट जो SCR ऑन करायसाठी लागतो तो कमी कमी होत जातो. तर याचा असा ग्राफ दिसतो.